सोलापूर लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे या निवडणूक लढवत आहेत। सोलापूर शहरातील जास्तीत जास्त कामगार वर्ग, यंत्रमाग कामगार, विडी कामगार, असंघटित क्षेत्रातील कामगार प्रामुख्याने तेलुगू भाषिक असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणा येथील खासदार व्ही हनुमंतराव, ज्येष्ठ नेते प्रेमलाल लोधा, डॉक्टर चन्ना रेड्डी, व्हाइस चेअरमन तेलंगणा प्लॅनिंग बोर्ड व माजी मंत्री कुमार राव, तेलंगणा सिनियर व्हाइस प्रेसिडेंट मंत्री श्रीधर बाबू तसेच तेलंगणा काँग्रेसचे प्रवक्ते आणि मेडपल्लीचे आमदार सत्यम यांची तेलंगणा येथील काँग्रेस भवन येथे भेट घेऊन लोकसभेच्या निवडणुकीसाठी सोलापूर विषयी चर्चा करण्यात आली। तसेच हैदराबाद येथील काँग्रेस भवनात डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी प्रणितीताई शिंदे यांनी सोलापुरात केलेल्या कार्याची माहिती पत्रकार भवनात दिली। सुशीलकुमार शिंदे साहेब पक्षातील वरिष्ठ नेते असून त्यांनी आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून देखील सेवा दिली आहे आणि आमचे मार्गदर्शक देखील आहेत, म्हणून आम्ही तेलंगणामधील नेत्यांसमवेत सोलापूरला येऊन प्रणिती शिंदे निवडून देण्यासाठी जनतेला मार्गदर्शन करू असं आश्वासन यावेळी देण्यात आलं। सोलापूर येथून हैदराबाद तेलंगणा काँग्रेस भवन या ठिकाणी माननीय खासदार व्ही हनुमंतराव तसेच डॉक्टर चन्ना रेड्डी, व्हाइस चेअरमन TS प्लॅनिंग बोर्ड तसेच प्रेमलाल लोधा तसेच मंत्री श्रीधर बाबू तसेच कुमार राव, तेलंगणा सिनियर व्हाइस प्रेसिडेंट तसेच मेडपल्लीचे आमदार सत्यम यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि सोलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त कामगार आणि तेलुगू भाषिक, विडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटित क्षेत्रातील कामगार जास्त प्रमाणात त्या ठिकाणी असल्यामुळे तेलुगूचं त्या ठिकाणी भाषण करण्यात यावं यासाठी आम्ही या लोकांना, नेत्यांना विनंती केलेली आहे। त्यांनीसुद्धा मान्य केलेले आहे। मान्य सुशीलकुमार शिंदे साहेब आमचे नेते, ज्येष्ठ नेते, त्यांची कन्या मान्य निवडणूक लढवित आहेत। त्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट घेण्यासाठी सोलापुरात येऊन प्रत्येक विभागामध्ये आम्ही भाषणं देऊन लोकांना आकर्षित करून, लोकांना पटवून देऊन माननीय आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केलेल्या कामाचा त्यांच्यासमोर ठेवून आणि त्यांना मतदान करण्याची विनंती करणार आहोत आणि प्रणिती शिंदे यांनी, प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांनी लाखोच्या मताधिकारी निवडून यावं असं आम्ही त्या ठिकाणी नागरिकांना विनंती करण्यात येणार आहे असे त्यांनी आम्हाला या चर्चेदरम्यान आज त्यांनी आम्हाला वचन दिलेले आहे, आश्वासन दिलेले आहे। सोलापूर भेटीसाठी येणार आहेत सर्व लोकांनी। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।